तर पहा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक खास आणि महत्त्वपूर्ण अपडेट. ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता त्याचबरोबर सप्टेंबरचा 15 हप्ता एकत्रित असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. पाहूया सविस्तर अपडेट. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. ही योजना लाखो महिलांसाठी आर्थिक आधार बनले आणि आत्तापर्यंत योजनेअंतर्गत तब्बल 13 हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा देखील झाले आहेत. पुढे पाहूयात. तर पहा आता या ठिकाणी सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि अजून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचे 1,500 रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे. दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार आहे या ठिकाणी आपण समोर पाहणार आहोत. तर दरम्यान आता गौरीपूजनानिमित्त ऑगस्ट हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जातात. त्यामुळे 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळून 3,000 रुपये मिळणार आहे का या ठिकाणी आपण समोर पाहणार आहोत. तर आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल, त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु अजूनपर्यंत आदिती तटकरे यांनी कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. त्यामुळे आता या ठिकाणी आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेतून तब्बल 26 लाख महिलांचे अर्ज हे बाद झाले. ते कशामुळे बाद झाले ते पाहू शकता. तर यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले, लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलांना अपात्र ठरवतील त्यांना योजनेतून बाद केले जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी देखील करण्यात येत आहे. तर पाहू शकता अतिशय दुःखद अशी बातमी. तर आतापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद झाले. तुमचं देखील अर्ज बाद झाला का तुमचं स्टेटस एकदा वेबसाईटवरती जाऊन चेक करून घ्या. तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ. जसे लाडके बहीण योजनेसंदर्भात पुढील नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.